नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये. आजच्या ट्रेडची ॲनालिसिस करूया आपण सुरुवातीला तर. आणि कालचा व्हिडिओ जो काल टाकला नव्हता मी, त्याची पण ॲनालिसिस करत बसावं म्हणलेलं मी इथं, पण आता काय झालं माझ्याकडनं इथं ट्रेड डिलीट झालाय आणि मला सापडं पण नाही कुठं केला होता आपण एक्झॅक्ट ट्रेड. पण तुम्हाला सांगतो, परवा दिवशीचा ट्रेड, कालचा ट्रेड आणि आजचा ट्रेड असे बॅक टू बॅक 3 ट्रेड आपले प्रॉफिटमध्ये गेले होते. आज कोणता वार आहे? आज आहे शुक्रवार, म्हणजे मार्केटचा शेवटचा दिवस आहे आठवड्याचा. ठीक आहे, आठवड्याचा शेवटचा दिवस आहे म्हणजे भाई शेवटच्या दिवशी प्रॉफिट झाला म्हणजे सगळ्यात चांगली गोष्ट आहे खरं तर तुम्हाला सांगतोय. कारण शेवटच्या दिवशी लॉस झाला ना, 2 दिवस झोप येत नसते, ही गोष्ट सगळ्यांना तर माहीतच असेल. त्याच्यामुळे आपण काय केलंय, आज हाय प्रोबॅबिलिटीचा ट्रेड शेअर केला 1:2चं, त्याच्यात पण टार्गेट गेले, लॉजिक वगैरे सगळे एक्सप्लेन करतो, प्लस आपल्या स्ट्रॅटेजीवर पण आज काय बनलेलं का सांगूया तुम्हाला. ठीक आहे, लाईव्ह करत होतो आपण इंस्टावर, त्याच्यात एक जण काय म्हणत होते, हे तर बघा, हे मार्केट खाली चाललंय, लोवर लो बनलंय. ठीक आहे, कलर चेंज करतो मी याचा ब्लॅक. ठीक आहे, लोवर लो बनलंय, त्यानंतर आतमध्ये अजून एक लोवर लो बनलंय. ठीक आहे, काय सुद्धा प्रॉब्लेम नाही, आतमधल्या लोवर लोची लिक्विडिटी इनव्हॅलिड आहे, पण ह्या लोवर लोची लिक्विडिटी काय व्हॅलिड म्हणायची. ठीक आहे, याची लिक्विडिटी काय म्हणायची व्हॅलिड. पण एक प्रॉब्लेम आहे ह्याच्यामध्ये. काय प्रॉब्लेम आहे माहिती आहे का? पहिला लो आहे का, पहिला लो, त्याच्या खाली निघलं मार्केट एकदा, या लोच्या खाली निघलं एकदा मार्केट, इथं बघा खाली निघलंय का, दिसतंय तुम्हाला निघलंय. तर या ठिकाणी काय झालंय सिम्पली, मग या ठिकाणी जी लिक्विडिटी होती ती आता म्हणायची इनव्हॅलिड, मेन लिक्विडिटी या ठिकाणी. तर मग ज्या वेळेस इथं इव्हिनिंग स्टार बनलेला आहे त्यावेळेस वर्क भलेही केलाय, पण तो आपल्या स्ट्रॅटेजीमध्ये इनव्हॅलिड आहे. माझं सांगणं काम आहे, वर्क केलाय म्हणून उगाच म्हणणार नाही मी की माझ्या स्ट्रॅटेजीत आहे. ठीक आहे, मग आज काय बघायचं आपल्याला, टोटल मार्केट आहे पूर्णच्या पूर्ण डाऊन ट्रेंडमध्ये. तुम्ही बघू शकता इथं लोअर लोज बनवत खाली आले. ठीक आहे, या डाऊन ट्रेंडमध्ये कोण सुद्धा अपसाईडला ट्रेड बनवायचा विचार करेल का? बिलकुल नाही करणार, पण आपण केलेला विचार. इथं काय झालं, मार्केट जरा अपसाईडला मूव द्यायला लागलं. ठीक आहे, मार्केट एवढं फॉल झालं म्हणलं रिकव्हरी तर देणार आहे, सिम्पली असते ही गोष्ट, तर होणारच असते. तर काय झालं, मार्केट ज्यावेळेस रिकव्हरी द्यायला लागली त्यावेळेस बनला हायर हाय. हायर हाय बनताना काय झालं, इथं एक बनला रेड हॅमर. जर कोणाला माहित नसेल तर एक गोष्ट सांगतो, रेड हॅमर जी आहे ना, ती जर खालच्या बाजूला आली म्हणजे मार्केट डाऊन ट्रेंडमध्ये रेड हॅमर आली तर लई प्रॉपर कन्फर्मेशन आहे की मार्केट तिथनं अपसाईडला मूव देऊ शकतंय. ठीक आहे, तर काय झालं, रेड हॅमर आली आणि प्लस इथं काय झाली, एक एंगल्फिंग आली. मग आपण काय नाही, डायरेक्टली अनालिसिस केली, इथनं वर जाईल का थोडंफार आपलं इकडचं तिकडचं बघितलं, त्यानंतर तिला प्रॉपरली इथं बायला ट्रेड. ठीक आहे, इथं ड्रॉ केलेलं ऑलरेडी आहे, मग काय सांगायची गरज नाही. स्टॉप लॉस लावला या ठिकाणी. ठीक आहे, या ठिकाणी स्टॉप लॉस लावला आणि परफेक्ट असं आपलं या ट्रेडमध्ये डायरेक्ट वन साइड असं टार्गेट गेलेलं आहे. हा ट्रेड मी कुठं शेअर केला होता, हा ट्रेड मी केला होता आपल्या पब्लिक टेलिग्राम चॅनलवरती शेअर. ठीक आहे, आज प्रायव्हेट चॅनलवरती शेअर केला नाही, आज पब्लिक चॅनलवरती शेअर केला. म्हणलं सगळ्यांना प्रॉफिट करू द्या, आहे का नाही. पण तुम्हाला मॅक्झिमम ट्रेड्स जे आहेत ते आपल्या पब्लिक चॅनलवरच मी शेअर करणार आहे, ॲनालिसिससाठी वगैरे वगैरे सगळे लेवल्स वगैरे असेल ते प्रायव्हेट चॅनलवर करणार आहे, पब्लिक नाही. ठीक आहे, त्यामुळे काय करा, सुरुवातीला पब्लिक चॅनल जॉईन करा, तिथं प्रोसेस सांगितली, प्रायव्हेट चॅनल कसं जॉईन करायचं त्याची, तिथनं ती पण जॉईन करू शकताय. ही सगळे ट्रेड ऑब्झर्व करू शकताय, सगळं काही तुम्ही करू शकताय. बाकी ॲनालिसिस आजची कशी वाटली मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक आणि अशाच नवनवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी आपल्या पेजला फॉलो करा. धन्यवाद.